सोलापूरच्या नीलमनगर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे। विजेचा शॉक लागून एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे। समृद्धी सिद्धेश हिरेमठ, वय वर्ष 13, राहणार नीलमनगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे। ही घटना आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नीलमनगर येथील एका घरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी सिद्धेश हिरेमठ ही मुलगी घरात पाणी भरल्यानंतर चालू असलेल्या पाण्याच्या मोटरचा पिन काढण्याचा प्रयत्न करत होती। यावेळी तिला विजेचा जोरदार शॉक लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला। स्थानिकांनी तिला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती तिचा आधीच मृत्यू झाल्याचं घोषित केले। मी सुदर्शन सावकार, मी अचानक घरात झोपलेलो होतो। अजून मग मला आवाज आल्यावर मी उठून पळत गेलो। तसंच पळत येताना तिथं त्यांची आईने त्याला पकडून होती। त्याने उपरला काढताना ती पोरीला शॉक लागताना ती पोरगी पळत असताना मी जाऊन त्या पोरीला पकडून अचानकच एकदम झटके आल्यासारखं झालं। तोंड जीभ चावल्याने गेलं, सर्व एकदम खाली पडल्यासारखं झालं। आम्ही छाती ते सर्व दाबून सर्व हे केल्यावर थोडं जर होश आल्यासारखं झालं। मग तसंच आम्ही ते आमचं बाजूला रिक्षावाला त्यांनी होता ते मित्र, ते रिक्षामध्ये घालून लगेच आम्ही आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो। आशीर्वाद हॉस्पिटलला आम्हाला त्यांनी म्हणलं की सिरियस पेशंट तुम्ही याला सीला जा, म्हणून सीला पाठवलं आम्हाला। काय मुलीचं नाव काय, वय वर्ष किती? समृद्धी हिरेमठ। संकेत रवींद्र कुमार विभूत आहे। सकाळी पाणी भरताना माझ्या बहिणीवर चुकून करंट लागला, तो जरा जास्त ताकदीने लागल्यामुळं ते मयत झालेलं आहे। पाणी भरताना झालेलं आहे। शेजारी पाजाऱ्याने डायरेक्ट त्याला दवाखान्यात आणलं। शेजाऱ्याने खूप मदत केली यासाठी। बहिणीचं नाव सांगा। समृद्धी सिद्धेश हिरेमठ। काय करत होतं ते शाळेला आहे, 7वीला।